मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा आज भव्य शुभारंभ जो आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये पार पडत आहे। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी येणार आहेत। जवळपास जिल्ह्यातील 50,000 लाभार्थी महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आज मोठी जय्यत अशी तयारी जी आहे ती जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। या कार्यक्रमाचं नेमकं काय नियोजन असणार आहे याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर आहेत आपल्यासोबत। सर, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? जवळपास 50,000 महिला उपस्थित राहतील अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। हा कार्यक्रमाची तयारी तर तसं जर बघितलं तर जुलैपासून चालू झाली, जेव्हा हा स्कीमची घोषणा झाली होती। मागची 1-1.5 महिन्यामध्ये जवळपास 5,30,000 महिलांची आपण नोंदणी करून घेतली, त्याला मान्यता पण दिलेली आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत। मागचे 10 दिवसापासून सर्व तयारी चालू झालेली होती आणि आता 50,000 महिला येतील या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। मान्यवर 12:30 वाजतापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रम चालू होणार आहेत। नक्कीच मला एक सांगा, आता काल पाऊस झाला मोठ्या प्रमाणात, पण कशा पद्धतीने आता हे नियोजन जे आहे ते, कारण पाऊस पण झाल्यामुळे बरंचसं या ठिकाणी चिखल पण जाणवून आला काय? काल संध्याकाळीपासून प्रचंड पाऊस चालू झाला होता आणि ते रात्रीपर्यंत कंटिन्यू होता। प्रशासनासाठी ते एक मोठा चॅलेंज होता की एवढा पाऊस असूनही 50,000 महिलांसाठी जे आपण कार्यक्रम ठेवतो आहे ते यशस्वीप्रमाणे आपण काय पद्धतीने राबवायचे, त्यासाठी जवळपास 500 प्रशासनाचे अधिकारी संपूर्ण रात्रभर काम केलेलं आहे। त्याने जे रात्रीला चिखल होता ते सर्व काढलेलं आहे। सर्व जे पेंडोल आहे त्यांना व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे। काही ठिकाणी काही रोड वगैरे जी आहे थोडीशी खराब झाली होती त्यानेही दुरुस्त करून घेतलेलं आहे। आणि मला वाटतं की सर्व प्रशासनाने जी मेहनत घेतली आहे संपूर्ण रात्रभर, आणि मात्र इकडचे नाही संपूर्ण गावापासून या ठिकाणी महिला येणार आहे, तर त्यासाठी प्रशासनाने जे चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे, कोऑर्डिनेशन केलं आहे सर्व विभागाने, त्यांना यशस्वीप्रमाणे आम्हाला हे कार्यक्रम राबवताना खूप मदत होईल। नक्कीच जय्यत अशी तयारी म्हणावी लागेल। मात्र काल रात्रीच्या सुमारास जो मुसळधार पाऊस झाला, खरं तर आपण पाहिलं तर असं या ठिकाणी आपण पाहिलं तर पाणी देखील बऱ्याच ठिकाणी साठलं गेलं आणि आता सध्या देखील अजूनही कर्मचारी जे आहे ते या ठिकाणचं पाणी जे आहे, जे चिखल झालेलं आहे या ठिकाणचं पाणी हटवण्याचं काम जे आहे ते सध्या या ठिकाणी करत आहेत। एकूणच मोठा जय्यत अशी तयारी जी आहे ती पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जात आहे आणि आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा मोठा सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। कॅमेरामॅन विकीसह संतोष नालवडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।